हॅलो. त्या दिवस बघा, हे आपलं राहिलेलं ते आज आपण कम्प्लीट करूया. ओके, वाचून घ्या बघा. एक आपल्याला प्रूव्ह दॅट इन टू लाईन्स कंटेनिंग कॉर्ड्स ऑफ सर्कल इंटरसेक्ट इच अदर आउटसाइड द सर्कल. म्हणजे आपल्याला दोन जीवा दिलेल्या आहेत बघा, ए बी आणि सी डी. ओके, आणि त्या काय करतात सांगा, ज्या आपण त्या एक्सटेंड केल्या, वाढवल्या, तर बाहेर बाहेर कौस म्हणजे वर्तुळाच्या बाहेर ते ई या बिंदूमध्ये छेदतात, इंटरसेक्ट होतात. तर आपल्याला दॅन मेजर ऑफ अँगल बिटवीन डॅम इज हाफ द डिफरन्स बिटवीन द आर्क इंटरसेक्टेड बाय अँगल. म्हणजे काय, तर हा जो अँगल आहे, कोण आहे, हा कोण जो आहे तो, ही आर्क एसी आणि बीडी याचं जर ऍडिशन सबट्रॅक्शन केलं आणि त्याचं हाफ केलं तर ते आपल्याला मिळतं. हे आपल्याला प्रूव्ह करायचं. ओके, तर आपण प्रूव्ह करूया ते. तर पहिली गोष्ट लक्षात घ्या, इथे जो अँगल होतो, इथे एक अँगल होतो बघा, ए डी सी. लक्षात आहे. तर मी काय लिहितो बघा, अँगल ए डी सी इक्वल टू काय असणार सांगा, हाफ मेजरमेंट ऑफ आर एसी असणार. इंटरसेप्टेड अँगल, आंतरलिखित कोण आहे बघा तो. आणि तो काय असतो सांगा, जे आपले वर्तुळ कंस आहे त्याच्यापेक्षा काय असतो, जो हाफ असतो. लक्षात आहे. हे पहिलं झालं आपलं, हे पहिलं स्टेटमेंट झालं. नंतर दुसरं जर आपण बघितलं तर हा अँगल कन्सिडर केला आपण, तर हा 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 जो कोण आहे किंवा अँगल आहे तो काय करतो, बीडी हा इन्स्क्राईब अँगल झाला, आंतरलिखित छेदित कोण झाला, तो बीडीच्या हा बसणार आहे. मी काय लिहू शकतो इथे सांगा, अँगल बी डी डी ए बी इक्वल टू हाफ बीडी मेजरमेंट ऑफ आर बीडी लिहू शकतो. हे सगळ्यांना माहित आहे बघा, इन्स्क्राईब अँगल प्रमेय किंवा इन्स्क्राईब अँगल थेरम म्हणून तुम्ही लिहू शकता. आता आपल्याला कुठला पाहिजे सांगा, तर एईडी पाहिजे. एईडी म्हणजे एईसी पाहिजे. ओके, एईसी म्हणजे हा पाहिजे. ओके, तर आपल्याला बाह्य कोणाचं प्रमेय माहित आहे बघा, त्रिकोणाच्या बाह्य कोणाचं प्रमेय. समजा हा त्रिकोणच आहे, आणि समजा आपण काय केली, ही वाढवली, एक्सटेंड केली. ओके, तर इथे जो मिळतो त्याला एक्सटेरियर अँगल म्हणतो. हा एक्सटेरियर अँगल समजा आपण एक्स कन्सिडर केला, आणि समजा हा अँगल आपण वाय आणि झेड कन्सिडर केला, तर एक्स इज इक्वल टू काय असतो सांगा, वाय प्लस झेड असतो. कारण हा एक्सटेरियर अँगल झाला. लक्षात आहे. या दोघां कोणाची बेरीज इक्वल टू काय असणार आहे समजा, हे एक्स असणार आहे. ओके, तर तेच आपण इथे वापरणार आहोत. आता आपल्याला माहित आहे की हा जो अँगल आहे, हा आपला कुठला अँगल आहे समजा, अँगल ए डी सी इक्वल टू काय होणार समजा, आता याचा एक्सटेरियर इंटेरियर अँगल कुठले आले, रिमोट इंटेरियर अँगल म्हणजे आंतरकोण कुठले आले समजा, आणि हा झाला. मी काय लिहिना, अँगल डी ए, ओके, डी ए, ओके, प्लस अँगल ए सी, अँगल ए सी. पण आपल्याला काय पाहिजे सांगा, अँगल एईसी पाहिजे. मग मी काय करतो, ते एका बाजूला घेतो, अँगल एईसी इक्वल टू अँगल डीएई एडीसी. ओके, एडीसी मायनस डीएई, एडीसी मायनस डीएई. ओके, तर आपल्याला एडीसी आपण काढलाय बघा, तो काय सांगा, हाफ मेजरमेंट ऑफ अँगल एसी, हाफ मेजरमेंट ऑफ अँगल आर्क एसी. ओके, आणि दुसरा जो आपण काढलाय तो काय काढलाय सांगा, डीएई, डीएई, डीएबी म्हणजे काय झालं सांगा, डीएबी झालं. दोन्ही इक्वल आहे बघा. हा बी म्हणजे पुढचा पॉईंट झाला त्याचा. ओके, मग इथे मी काय लिहिणार सांगा, अँगल हाफ मेजरमेंट ऑफ अँगल बीडी. ओके, याच्यामध्ये जरा मी हाफ कॉमन काढले, आपलं काय आलं सांगा, मेजरमेंट ऑफ आर्क म्हणजे कौस झाला, कौस एसी
मायनस मेजरमेंट ऑफ कौस बीडी, जे आपल्याला काय करायचंय प्रूव्ह करायचं. आपण इझिली प्रूव्ह केलं. बघा परत एकदा लक्षात घ्या, हे तुम्हाला एक्सटेरियर अँगल किंवा बाह्य कोणाचं प्रमेय माहीत असायला पाहिजे. कुठलं त्रिकोणाच्या बाह्य कोणाचं प्रमेय जो तुम्ही 7वी-8वी मध्ये पण शिकलेला ते तुम्हाला माहीत असेल तर इझिली आपण काढू शकतो. आणि इथे आपण काय केलं सांगा, इन्स्क्राईब अँगल थेरम वापरला. म्हणजे हा जो अँगल आहे तो काय असणार सांगा, ह्या कंसाच्या हाफ असणार आहे. ते आपण इथे वापरलेलं दोन्ही साईड. त्याच्यासाठी हे आपण काय करू शकतो, इझिली प्रूव्ह करू शकतो. त्या दिवस हे आपलं राहिलेलं ते आपण इथे बघितलेलं आहे. नंतर नेक्स्ट आपण काय करतो, तर हे सगळ्या प्रॉपर्टीज दिलेल्या आहेत बघा. हे तुम्ही बघा, हे मी सांगितलेलं आहे, सगळे सांगितलेलं आहे बघा. हे तुम्ही वाचा परत एकदा. त्याच्यापैकी पाहिजे तर आपण हे प्रूव्ह करूया. तुमच्या पुस्तकामध्ये प्रूव्ह करून दिलेलं नाहीये, ते आपण काय करूया, प्रूव्ह करूया. ओके, हे मी नेक्स्ट पेजवर घेतो. हे पण आपण इझिली प्रूव्ह करू शकतो. ओके, पहिल्यांदा पहिलं एक प्रूव्ह करतो बघा. पहिल्यांदा आपल्याला काय सांगितलं बघा, एईसी अँगल एईसी अँगल एईसी इज इक्वल टू हाफ मेजरमेंट ऑफ कौस एसी प्लस बीडी, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. तर मी काय करतो, थोडंसं कन्स्ट्रक्शन करतो. आपल्याला काय करायचंय सांगा, एई हा आपल्याला दाखवायचा आहे. तर मी काय करतो, हे पॉईंट आणि हे पॉईंट जोडलं समजा. ओके, ए आणि डी मी काय केलं, जोडलं. तर आपण काय करूया, कुठले अँगल बघूया, तर हे अँगल बघूया. हा एक अँगल बघूया आणि हा एक अँगल बघूया. ओके, तर मेजरमेंट ऑफ अँगल किंवा अँगल घेऊया पहिल्यांदा डायरेक्टली. मेजरमेंट म्हणण्यापेक्षा मी असं लिहितो, अँगल ई किंवा बी लिहूया आपण. बी लिहिलं तर चालेल, बी ए डी. बी ए डी हा अँगल आपला इक्वल टू हाफ मेजरमेंट ऑफ कंस किंवा आर्क बी डी असणार. हे पहिलं स्टेटमेंट. ओके, दुसरं आपण काय करूया सांगा, ए डी सी काढूया. अँगल ए डी सी तो पण काय असणार सांगा, हाफ मेजरमेंट ऑफ कौस बी डी. ओके, हे आपलं काय झालं, दुसरं स्टेटमेंट झालं. ओके, आपल्याला अँगल एईसी पाहिजे, एईसी पाहिजे. इथे सुद्धा तुम्ही त्रिकोणाचं बाह्य कोणाचं प्रमेय म्हणजे एक्सटेरियर अँगल थेरम वापरू शकता. हा अँगल इक्वल टू हे प्लस हे असणार. म्हणजे आपण काय लिहू शकतो सांगा, अँगल एईसी इक्वल टू अँगल बी ए डी किंवा ई ए डी लिहिलं तरी चालेल. बी ए डी म्हणजे जी ए डी आहे, प्लस अँगल एडीसी. एडीसी म्हणजे एडी आहे. ओके, आणि ही काय सांगा, बीएडी आणि आपण एडीसी काढलेला आहे, त्याच्यामध्ये जर दोघांमध्ये कॉमन काढलं आपण हाफ, तर आपल्याला काय मिळणार सांगा, मेजरमेंट ऑफ कौस किंवा आर बीडी. इथे मी सॉरी चुकून लिहिलं, इथे बीडी लिहिलं. ऍक्च्युली काय पाहिजे होतं, ते एसी पाहिजे, प्लस मेजरमेंट ऑफ कौस. जे आपल्याला काय करायचं, प्रूव्ह करायचं. इझिली आपण काय केलं सांगा, प्रूव्ह केलेलं आहे. लक्षात आहे. तसंच आपण काय करूया, सेकंड पण प्रूव्ह करूया. त्याच्यासाठी मी दुसरं घेतलंय बघा, सर्कल. आता आपल्याला प्रूव्ह काय करायचंय, हा अँगल आहे सीई बी, हा मेजरमेंट हाफ एडी मेजरमेंट ऑफ आर एडी प्लस काय सांगा मेजरमेंट ऑफ सीबी आपल्याला प्रूव्ह करायचं. तर मी काय करतो आता बघा, तर मी कुठलं जोडलं तर बरोबर पडेल, हे जोडलं समजा, तर हे जोडलं तर आपलं बरोबर पडेल. एसी आपण जर समजा काय केलं म्हणजे जोडलं,
जॉईन केले पॉईंट ए आणि सी जर, म्हणजे आपल्याला इथे कॉर्ड मिळणार आहे. आता काय होणार सांगा, आपल्याला दोन अँगल आपण फाइंड आउट करूया. कुठला सांगा, हा अँगल आणि हा अँगल फाइंड आउट करूया. ओके, तर पहिल्यांदा मी काय करतो बघा, अँगल डी सी ए फाइंड आउट करतो. अँगल डी सी ए हा एडीच्या काय असणार सांगा, हा बसणार आहे. मी काय लिहिणार सांगा, आर मेजरमेंट ऑफ आर एडी. हे झालं पहिलं स्टेटमेंट. दुसरं आपल्याला फाइंड आउट काय, ए सी डी आपण फाइंड आउट केलं. आता काय करणार, बी ए सी काय फाइंड आउट करणार, बी ए सी इक्वल टू हा मेजरमेंट ऑफ आर डी बी ए सी सी बी असणार. ओके, हे आपलं स्टेटमेंट नंबर 2 झालं. आपल्याला काय पाहिजे सांगा, हा अँगल पाहिजे. हा काय झाला सांगा, एक्सटेरियर अँगल. हा जर आपण ट्रँगल कन्सिडर केला ए सी, तर हा त्याचा काय झाला, एक्सटेरियर अँगल झाला. अँगल सीई बी इज इक्वल टू आपल्याला काय मिळतो सांगा, अँगल ए सी डी प्लस अँगल सी ए ई. आणि आपण काय करू शकतो, डीसीए म्हणजे काय झालं सांगा, डी डी सी ए म्हणजेच आपला काय आला सांगा, हे आपण लिहू शकतो डी सी ए. डी सी ए मी काय केलं, डी सी ए आहे इथे, हे आपण लिहू शकतो. म्हणजे त्याच्यामध्ये जर दोघांमध्ये कॉमन काढलं तर आपल्याला काय मिळणार सांगा, मेजरमेंट ऑफ आर एडी प्लस मेजरमेंट ऑफ आर बीसी किंवा सीबी, जे आपल्याला प्रूव्ह करायचं. म्हणजे हा जो अँगल असतो तर त्याच्या अपोजिट साईडला जे काय, म्हणजे अपोजिट आणि ह्याच्या बाजूला जे आहे त्याच्या आरच्या काय असतो समजा निम्मे असतो. म्हणजे त्यांची जर ऍडिशन केली तर त्याचं काय असतं, निम्म असतं. हे आपण प्रूव्ह केलेलं आहे, तुमच्या पुस्तकामध्ये दिलेलं नाही. ओके, नंतर आपण काय करतो, तर उदाहरणं सोडवायला सुरुवात करतो. म्हणजे हे पण तुम्ही आपण प्रूव्ह केलंय बघा, मगाशी प्रूव्ह केलंय, स्टार्टिंगला मी हे प्रूव्ह केलंय बघा. ते जिथे तुम्हाला काय दिले, प्रॉपर्टी म्हणून दिलेले, हे पण लक्षात ठेवा. हा अँगल असतो तो, हा जी आपले आर्क आहे, मेजरमेंट ऑफ आर्क हा -a केला आणि त्याचा हाफ केलं तर आपल्याला मिळू शकतो. लक्षात आहे, हे तुम्हाला एनटीएससी साठी वगैरे उपयोगी पडेल. लक्षात आहे, हे सगळे प्रॉपर्टीज लक्षात घ्या. सगळ्या प्रॉपर्टीज काय करा, एकदा बघून घ्या, एकदम इझी आहेत. ओके, नेक्स्ट आपण काय करतोय, तर उदाहरणं सोडवायला सुरुवात करतोय. तिथे आपल्याला काय काय दिले ते बघा. लेंथ ऑफ द कॉर्ड ए बी इक्वल टू रेडियस, म्हणजे आपल्याला काय दिलं, ही जीवा आहे ए बी, त्याची लेंथ आहे ती काय सांगा, एओ म्हणजे रेडियस एवढी आहे. म्हणजे ऍक्च्युली काय झालं सांगा, हा जो आपल्याला ट्रँगल मिळणार आहे तो आपल्याला समजा मी धरलं ओ ए बी, हा जो त्रिकोण मिळणार आहे तो आपला इक्विलॅटरल ट्रँगल असणार आहे, किंवा इक्विलॅटरल ट्रँगल असणार, किंवा त्याला आपण काय म्हणतो, समभुज त्रिकोण मिळणार. समभुज त्रिकोण. ओके, आणि समभुज त्रिकोण का मिळणार, कारण एओ आणि हे काय रेडियस झालं, त्रिज्या झाली, आणि ए बी म्हणजे काय सांगा, त्रिज्या आहे म्हणून सांगितलं. याचा अर्थ काय आला सांगा, तर तिन्ही कोण असणार ते 60-60 असणार. तिन्ही कोण काय असणार आहे, 60-60 असणार. आणि या माहितीवर आपण सगळी माहिती काढू शकतो. आपल्याला काय पहिलं विचारलं, एओबी किती असणार आहे, 60 असणार. लक्षात आहे. नंतर आपल्याला काय सांगितलं, ए सी बी सांगितलं. अँगल एसीबी काय असणार आहे सांगा, 120. 60 असणार आहे. मग त्याचा हाफ असणार. मग आपण काय लिहिणार, हाफ अँगल, सेंट्रल अँगल लिहिलं तरी चालेल, किंवा असं लिहिलं तरी मेजरमेंट ऑफ आर किंवा कौस ए बी. याचा हाफ म्हणजे काय ना सांगा, 60 केलं तर याचा हाफ म्हणजे 30 येणार. याचा आन्सर काय ना सांगा, 30 आहे. एकदम सिंपल आहे बघा. नंतर एसीबी ना, एसीबी झालं 30. मेजरमेंट ऑफ आर्क ए बी आपण काढलेलं आहे ऑलरेडी. ते आपल्याला काय ना सांगा, सेंट्रल अँगल मध्यवर्ती केंद्रीय कोण आहे किती सांगा, इथे 60 आहे. तेच आपलं मेजरमेंट ऑफ काय असणार आहे, आर्क ए बी असणार. नंतर आर्क एसीबी आपल्याला एबीचं मिळालं बघा. आता आपल्याला एबीचं एसीबीचं काढायचं. मग आपण काय करणार सांगा, ह्याच्या आहे ते 60 आहे, त्याच्यातनं मायनस करा. टोटल असतं ते काय असतं सांगा, 360 असतं. त्याच्यातनं जर आपण 60 मायनस केले तर आपल्याला काय मिळणार सांगा, 300. हे त्याचं काय झालं सांगा, आन्सर झालं. ओके, एकदम सिंपल होता बघा. नंतर नेक्स्ट बघा, हे आपल्याला काय दिलंय, तर एक चक्रीय कोण, किंवा आपल्याला काय दिलंय सांगा, की सायकलिक क्वाड्रिलेटरल दिलेला आहे.
आणि त्याच्यावरून आपल्याला बाकीचे सगळे आन्सर काय काढायचे. हे पण इझिली आपण सोडू शकतो. कोण सांगणार का आन्सर? काय मीच चालू करू? हॅलो, पहिलं सांगा बघूया. PQR. PQR किती असणार आहे? आपल्याला काय काय दिलं ते पहिल्यांदा बघून घ्यायचं. आपल्याला काय दिलं सांगा? PQ इज इक्वल टू RQ दिलंय, म्हणजे आपलं दोन्ही काय झालं इक्वल. नंतर PSR आपल्याला PSR 110 दिलेलं आहे. त्याच्यानंतर PQR काढायचं आहे. हा आपल्याला बघितलंय बघा. काय बघितलंय? 70 असणार. कारण हा काय झाला सांगा? अपोजिट अँगल्सचा सप्लिमेंटरी, म्हणजे काय असतात सांगा? पूरक कोण असतात. चक्रीय कोणामध्ये, चक्रीय चौकोनामध्ये काय असतात सांगा? अपोजिट म्हणजे विरुद्ध कोण हे काय असतात? पूरक कोण असतात. आपल्याला काय दिलंय? PSR दिलाय 110. आपण काय करणार? 180 मायनस 110. आपल्याला काय मिळणार? 70 डिग्री मिळेल. ओके. नंतर PQR, कौस PQR किती असणार आहे? कौस PQR किती असणार आहे? कौस PQR मेजरमेंट ऑफ R किंवा कौस PQR. आता जनरली लक्षात घ्या, हा काय झाला सांगा? आपला PQR याचे एंड पॉईंट कुठले आहेत सांगा? हे P आणि R झाले. ओके. त्याचं जर आपण काय बघितला? इन्स्क्राईब अँगल बघता, आंतरिक कोण बघितला तर तो 110 आहे. मग ह्याच्या काय असणार आहे सांगा? आपल्याला माहित आहे की याच्या हाफ काय असतो सांगा? अँगल PSR असतो. म्हणजे काय करायचं आपल्याला? मेजरमेंट ऑफ आर काढायचं आहे PQR, तर ती त्याच्या डबल असणार आहे. म्हणजे आपण काय करणार? 2 into 110 करणार. आन्सर काय येणार? 220 येणार. कारण इथे बघा, इथे परत एकदा लक्षात घ्या, समजलं नसेल तर. आपण काय बघितलंय? इथे जर समजा आपण काय केलंय? एक इन्स्क्राईब अँगल काढला. आपण बघितलंय की याचं मेजरमेंट जर 50 असेल तर ह्या आरचं मेजरमेंट काय असतं सांगा? 100 असतं. जर हे जर 110 असेल तर ही जी आर्क आहे त्याचं मेजरमेंट काय असायला पाहिजे? त्याच्या डबल असायला पाहिजे. त्यामुळे याचा आन्सर काय ना? 220. त्याचं आपल्याला 70 मिळाले. नंतर आपल्याला काय विचारलं? QRचं विचार. QRचं आपल्याला विचार. आपल्याला मिळालंय बघा. हा किती मिळाला सांगा? 70 मिळाला. आणि आपल्याला काय सांगितलं? हे दोन्ही इक्वल आहेत म्हणून सांगितलं. तो आपला काय झाला सांगा? आयसोसेरस ट्रायंगल झाला, किंवा त्याला समद्विभुज त्रिकोण म्हणतात. आता हे जर त्रिकोणामध्ये आपला त्रिकोण असा आहे बघा. ओके. आणि आपल्याला काय सांगितलं? हे दोन्ही इक्वल आहेत म्हणून सांगितलं. समद्विभुज हा जर 70 असेल तर राहिलेले दोन्ही मिळून काय असायला पाहिजे? 110 असायला पाहिजे. 110 म्हणजे आणि इक्वल असायला पाहिजे. इक्वल का असायला पाहिजे? तर हा समद्विभुज त्रिकोण आहे, त्यामुळे हे 50-55 होणार. लक्षात आहे? आणि हा जर अँगल 55 असेल तर आपल्याला RQ काय असणार आहे? त्याच्यात डबल असणार आहे. मेजरमेंट ऑफ R काय विचारलं? QR इज इक्वल टू 2 into 55 असणार. ओके. म्हणजे किती होणार सांगा? 110 होणार. नंतर अँगल PRQ विचारलाय. PRQ तो आपण काढलाय मगाशी 55. त्याचा आन्सर काय येणार सांगा? 55. हे जर तुम्हाला सगळ्या प्रॉपर्टीज हे माहीत असेल ना तर ही जी काढू शकतो. हे सगळं तुम्हाला काय असायला पाहिजे? परफेक्ट माहीत असायला पाहिजे. प्रॉब्लेम सोडवताना काही प्रॉब्लेम येणार. झाला. नेक्स्ट इथे काय केलंय बघा, की आपल्याला एक सायक्लिक क्वाड्रिलॅटरल दिलेलं आहे. हे आपलं सर्कल झालं. त्याच्यावर मी काय काढतोय? चक्रीय चौकोन काढतो. हे आपलं चक्रीय कोन झालं. त्याला मी नाव देतो MRPN. सिरियल असं द्यायचं, सिरियली द्यायचं, मध्ये द्यायचं नाही. MR असं नाही द्यायचं. तर काय द्यायचंय? क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज कुठल्या ह्याच्याने द्या तुम्ही. MRPN. MRPN. आता आपल्याला R दिलेला आहे आणि काय दिले सांगा? N दिलेलं आहे. हे दोन एकमेकाचे काय विरुद्ध कोण आहे? अपोजिट अँगल्स आहेत. आणि आपल्याला माहिती आहे अपोजिट अँगल्सचा सप्लिमेंटरी.
सप्लिमेंटरी म्हणजे पूरक कोण असतात. त्याच्यामुळे आपण काय करू शकतो, अँगल आर प्लस अँगल एन इज इक्वल टू 180 असतो. का? कारण ते काय असतात, ऑपोजिट अँगल्स आहेत आणि ते सप्लिमेंटरी असतात. पुढे लिहा, ऑपोजिट अँगल्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल किंवा चक्रीय चौकोनाचे विरुद्ध कोण हे काय असतात, समजा पूरक कोण असतात. आपण काय करणार, x -30 प्लस 4x प्लस 4 इज इक्वल टू 1. ओके, नंतर आपल्याला काय मिळणार सांगा, x म्हणजे 9x झालं, हे -13 मायनस 2 म्हणजे -9 झालं इज इक्वल टू 180. याला जर आपण 9 ने भागलं आपल्याला असं मिळतं, 9 1 9 180. ओके ओके, नाही चुकलंय माझं काय, 5 4 9 -9 ओके बरोबर आहे. चुकलं, सॉरी सॉरी सॉरी, ते आपण डिवाइड केलं नाही मी इथे. त्याला मी काय करणार, डिवाइड करायला पाहिजे. एक्स हे बरोबर आहे. याला जर डिवाइड केलं 9 गुणी 18 20 मिळाले. एक्स इज इक्वल टू 120. एक्स इज इक्वल टू 21 सॉरी, एक्स इज इक्वल आपल्याला 21 मिळालं. आता आपण काय करायचं, तर ती व्हॅल्यू आहे ती आपण ह्याच्यामध्ये घालूया, 5x -13. आपल्याला काय काय विचारलंय बघा, आर आणि एन विचारलंय. ओके, आर आणि आपल्याला एन विचारलं, किती येते बघा आन्सर. x म्हणजे काय झालं सांगा, 5 × 21 -13 किती येत आहे, -92. ओके, दुसरा आपल्याला 4x प्लस 4 इज इक्वल टू 4 × 21 प्लस 4. आपण फक्त एक्स काढून सोडायचं नाहीये, आपल्याला काय करायचंय सांगा, की 5x याच्यामध्ये व्हॅल्यू ती घालायची, तर तुम्हाला ती काय मिळणार आहे, अँगल्स मिळणार. ओके, हे झालं काय सांगा, दुसरा प्रॉब्लेम झाला, तिसरा का दुसरा. ओके, नंतर आपल्याला काय करायला सांगितलंय, तर प्रूव्ह करायला सांगितलंय की हा काय सांगा, ऍक्यूट अँगल आहे. क्वेश्चन वाचून घ्या बघा. तर आपल्याला काय दिलं, एक पॉईंट दिलेला आहे बघा, जो काय सांगा बाहेर आहे, म्हणजे बाह्य भागातील बिंदू आहे. आणि आपल्याला काय सांगितलं, आरटीएस त्याच्यापासून बनलेला तो. मी काय करतो बघा, थोडं ही लाईन जोडतो याला, नंतर काय करतो, ही लाईन जोडतो. ओके, नंतर अनेक काय करतो, तर हा जो पॉईंट आहे सर्कलवरचा जो पॉईंट आहे तो मी काय करतो, याला जोडतो. ओके, एवढं मी कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. आता आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, हा जो अँगल आहे तो ऍक्यूट अँगल आहे, प्रूव्ह करायचा आहे. ऍक्यूट म्हणजे काय सांगा, की तो लघुकोन आहे आपल्याला प्रूव्ह करायचा. मी काय काय करतो बघा, पहिली गोष्ट लक्षात घ्या, मी इथे नाव लिहा, RSTQ लिहितो. पहिली गोष्ट आपल्याला अँगल RQS हा 90 डिग्री मिळेल. का मिळणार सांगा, कोणचा RQS आहे, कारण ही आपली काय झाली सांगा, व्यास झालं, डायमीटर झालं. डायमीटरचे एंड पॉईंट सर्कलवरच्या कुठल्याही पॉईंटला जर आपण जोडले तर त्या ठिकाणी जो अँगल होतो तो कायम काय असतो सांगा, 90 डिग्री असतो. ओके, ही एक काय झाली, पहिली झाली. पुढे तुम्ही लिहिणार आहे. नंतर नेक्स्ट काय करायचं आपल्याला, की अँगल RQS इक्वल टू काय असणार सांगा, अँगल QTS प्लस अँगल PSQ असणार. मग अशी आपण बघितलं तेच आहे, काय सांगा, त्रिकोणाच्या बाह्य कोणाचे प्रमेय म्हणजे एक्सटिरियर अँगल प्रमेय किंवा थेरम. ट्रँगलचा एक्सटिरियर अँगल थेरम, त्याच्यानुसार काय असतं सांगा, बाह्य कोण असतं, काय असतं सांगा, त्रिकोणाच्या दोन जे रिमोट इंटेरियर अँगल्स असतात त्याची बेरीज केली तर आपल्याला तो मिळतो. आपल्याला माहिती आहे हा 90 आहे,
ओके. हा जर 90 असेल तर जर काय असेल सांगा, हा जर 0 असेल तरच काय होणार सांगा, हा 90 होणार. युटीएस काय होणार आहे, 90 केव्हा होईल सांगा, तो 0 असेल. पण जर हा 0 असेल तर तो ट्रायंगल होऊ शकणार नाहीये. लक्षात आहे. मग हा जर 0 असेल तर हा ट्रायंगल होऊ शकणार नाहीये. ते तिन्ही पॉईंट काय असणार आहे, कोलिनियर असणार. ओके. त्यामुळे काय असू शकत नाही सांगा, TS2 0 असू शकत नाही. 0 असू शकत नाही म्हणजे तो काहीतरी 1 वगैरे असायला पाहिजे. आणि आपल्याला त्याच्यामुळे सांगू शकतो की काय काय सांगू शकतो सांगा, RTS हा काय असणार आहे सांगा, ऍक्युरेट अँगल असणार. क्लिअर. कारण तो 0 असू शकत नाही, कारण दोघांची बेरीज केली तर आपल्याला 90 यायला पाहिजे. आणि हा 90 आपण कन्सिडर केला QTS तर डेफिनेटली हा काय अँगल काय होणार, 0 होणार. म्हणजे डेफिनेटली हा अँगल आहे तो काय असायला पाहिजे, 90 पेक्षा कमी असायला पाहिजे. आणि त्याच्यावरनं काय करू शकतो आपण, सांगू शकतो की हा काय सांगा, ऍक्युरेट अँगल आहे, आपण काय करू शकतो, सिद्ध करू शकतो. ओके. नंतर नेक्स्ट, कोणताही आयत हा चक्रीय कोण असतो हे सिद्ध करा. क्वाड्रिलॅटर असतो हे काय करा, प्रूफ. तर इथे मी काय करतो, एक रेक्टँगल काढतो. हा समजा आपला रेक्टँगल झाला ABCD. रेक्टँगलचे साईड हे काय सांगा, प्रॉपर्टीज काय सांगा, ऑपोजिट साईड्स आर इक्वल. ही एक प्रॉपर्टी झाली. म्हणजे काय सांगा, समोरच्या बाजू काय असतात, विरुद्ध बाजू समान असतात. ही एक प्रॉपर्टी झाली. आणि दुसरी प्रॉपर्टी काय सांगा, ऑल अँगल्स आर 90 डिग्री. ऑल अँगल्स आर 90 किंवा सर्व कोण काय असतात सांगा, काटकोण असतात किंवा 90 डिग्रीचे असतात. ओके. त्यामुळे काय झालं सांगा, हा 90 झाला, हा 90 झाला, हा 90 झाला, हा 90. आपल्याला ही प्रॉपर्टी इथे नाही वापरायची, आपल्याला वापरायची आहे ती ही वापरायची. ओके. ऑपोजिट अँगल, ऑल अँगल्स आर 90 डिग्री असतात. आता ऑल अँगल 90 डिग्री असेल तर आपण सांगू शकतो की अँगल A प्लस अँगल C इक्वल टू 90 प्लस 90. म्हणजे किती आले सांगा, 180 आले. किंवा आपण जर अँगल B घेतला आणि अँगल D घेतला तर आपलं काय होणार सांगा, 90 प्लस 90 इक्वल टू 180. ओके. आपण काय बघितलं बघा, प्रॉपर्टीज मध्ये काय बघितलं इथे बघा, इथे जर बघितलं इथे काय असतं सांगा, इफ अ पेअर ऑफ ऑपोजिट अँगल, किंवा इथे पण बघा, चौकोनाचे सम्मुख कोण परस्पर पूरक असतील तर तो चौकोन चक्रीय कोण असतो. या प्रॉपर्टीचा आपण उपयोग करणार. म्हणजे त्याचे अँगल जर काय असते, सप्लिमेंटरी असतील, पूरक कोण असतील तर डेफिनेटली ते काय असणार सांगा, तो चक्रीय कोण असणार आहे. त्यामुळे आपण लिहू शकतो खाली, देअरफॉर ABCD सायक्लिक क्वाड्रिलॅटर. आणि तिथे पाहिजे तर ते स्टेटमेंट लिहावं. मग असे आपण जे बघितलं ते काय लिहा, जर चक्रीय कोण काय असतील सांगा, पूरक असतील तर डेफिनेटली आपण काय करणार आहे, म्हणजे अपोजिट अँगल्स जर काय असतील सप्लिमेंटरी असेल तर तो काय असतो, चक्रीय कोण असतो, हे आपण तिथे लिहू शकतो. ओके. नंतर बघा, हा आपल्याला सोबत आपल्याला काय काय दिलं ते आधी बघा. ऍटिट्यूड दिले म्हणजे इथे काय असणार सांगा, 90 डिग्री असणार. पहिलं आपल्याला काय करायचंय, WSPT हा सायकलिक आहे हा प्रूव्ह करायचा आहे. आता मी काय करतो, इथे काढतो बघा, हे आपला WZPT हे मी काढलं. आपल्याला सायक्लिक प्रूव्ह करण्यासाठी काय करावं लागेल, तर ह्या दोघं अपोजिट अँगल्स काय आपल्याला काय करावं लागेल, सप्लिमेंटरी आहे. म्हणजे विरुद्ध कोण काय सांगा, पूरक कोण आहे ते प्रूव्ह करायचे आहे. इथे मी काढलेलं TP. ओके. एवढा मी काढलाय. आता आपल्याला अल्टिट्यूड आहे म्हणजे काय सांगा, लंब आहे, शिरोलंब आहे. तर हा अँगल काय सांगा, 90 डिग्री आहे. त्यामुळे हा पण अँगल काय असायला पाहिजे, 90 डिग्री असायला पाहिजे. आणि हा पण अँगल, कारण हा अँगल 90 आहे त्यामुळे हा पण अँगल काय असायला पाहिजे, 90 डिग्री असायला पाहिजे. म्हणजे आपण काय करू शकतो, इन WZPT क्वाड्रिलॅटर पाहिजे तर इन क्वाड्रिलॅटर WZPT काय करू शकतो आपण, अँगल Z प्लस
किंवा आपण असं पण लिहूया, तुम्हाला जर डिटेलमध्ये पाहिजे तर आपण काय करू शकतो, अँगल डब्ल्यू जेड पी इज इक्वल टू, हा 90 आहे त्यामुळे हा पण काय असणार सांगा 90 डिग्री असणार, आणि अँगल डब्ल्यू टी पी इज इक्वल टू सुद्धा 90 डिग्री. देयरफॉर अँगल डब्ल्यू जेड पी प्लस अँगल डब्ल्यू टी पी इज इक्वल टू 180. 90 प्लस 90 काय होणार सांगा 180 होणार आहे. आणि जर आपले काय असेल, आपण आत्ताच जर बघितलं विरुद्ध कोण जर काय असेल सांगा, पूरक कोण असतील तर डेफिनेटली तो काय होऊ शकतो, चक्रीय सायक्लिक क्वाड्रिलेटरल किंवा चक्रीय चौकोन असू शकतो. त्यामुळे ते स्टेटमेंट तुम्ही लिहा, तिथे आपण जे बघितलं तेच लिहा. ओके, हा झाला पहिला भाग. दुसऱ्या भागामध्ये आपण काय करतात, तर एकाच वर्तुळावर आहे, एकाच वर्तुळावर केव्हा असतात, तर जनरली समजा मी नेक्स्ट पेजवर जातो. समजा आपल्याला ही एक लाईन आहे, त्याला मी नाव दिलं ए, आणि याच्या एकाच बाजूला समजा 2 पॉइंट आहेत, एकाच बाजूला, हा विरुद्ध बाजूला नाही तर एकाच बाजूला जर पॉइंट असतील, मी काय करतोय, हे जर पॉइंट आपण एंड पॉइंटला जोडले, हे जर आपण काय केलं एंड पॉइंटला जोडले, लाईनच्या एंड पॉइंटला जोडले, हा सी झाला हा डी झाला, आणि या ठिकाणी जर काय असेल सांगा, इक्वल अँगल होत असेल तर हे चारही पॉइंट काय असतात सांगा त्याच्यावर, का असतात सांगा, ही त्याची काय होणार सांगा, जीवा होणार आहे, कॉड होणार आहे, लक्षात आहे. आणि हा त्याचा काय होणार सांगा, इन्स्क्राईब अँगल होणार आहे. आणि इन्स्क्राईब अँगल इक्वल असेल तर डेफिनेटली ते पॉइंट काय असायला पाहिजे सांगा, त्याच्यावर असायला पाहिजे. या थेरमचा आपण इथे वापर करणार, या थेरमचा आपण इथे वापर, त्याच्यासाठी आपल्याला काय काय दाखवावं लागेल बघा. आपल्याला काय करावं लागेल, हा अँगल आणि हा अँगल इक्वल आहे हे दाखवावं लागेल. पण त्याच्यासाठी आपल्याला दिलेले आहे बघा, झेड आणि पी काय दिलेलं आहे, म्हणजे अँगल डब्ल्यू डब्ल्यू नाही सॉरी अँगल एक्स झेड वाय इक्वल टू 90 दिलंय. हे दिलेलं आहे कारण ते काय सांगा शिरोलंब आहेत, किंवा त्याला काय म्हणतो सांगा अल्टिट्यूड आहे, म्हणजे लंब आहेत ते. तर आणि अँगल एक्स टी वाय इक्वल टू पण काय दिले सांगा 90 डिग्री दिले. आता हे दोन्ही अँगल इक्वल आहेत. आणि दुसरं काय ते सांगा, एक्स वाय या लाईनच्या एकाच बाजूला आहेत, त्यामुळे एक्स वाय जर आपण काय केली, जिव्हा कन्सिडर केली, कॉड कन्सिडर केले, तर हे काय दोन्ही काय झाले सांगा, इन्स्क्राईब अँगल झाले, आंतरलिखित कोण झाले. त्यामुळे हे जर दोन्ही इक्वल असेल तर डेफिनेटली ते संपूर्ण चारही पॉईंट काय असणार आहे सांगा, सर्कलवरच असणार आहे, लक्षात आहे. आणि ते काय कॉन सर्कल म्हणजे एकाच सर्कलवर आहे, ते आपण काय करू शकतो, प्रूव्ह करू शकतो. क्लिअर, म्हणजे ते तुम्ही पुढे पाहिजे तर लिहा, एकाच साईडला पॉईंट आहेत आणि ते काय दोन्ही इक्वल असेल तर डेफिनेटली तो काय असतं, ते चारही पॉईंट हे असतो. ते प्रॉपर्टीज मध्ये दिलेलं ते तुम्ही काय करा, याच्या पुढे लिहू शकता. ओके, नंतर नेक्स्ट बघा, हे आपण घेतलं. ओके, तर याच्यासाठी आपल्याला प्रॉपर्टीचा वापर करावा लागेल. आपल्याला काय काढायला सांगितलं बघा, एन एम एस हे काढा, अँगल एन एम एस. ओके, एन एम एस मगाशी आपण बघितलं इथे बघा, इथे आपण बघितलं बघा, ह्या हे जे काय आपला आर्क आहे किंवा कौस आहे, त्या कौसाच्या मापातनं हे जर आपण अँगल मायनस केलं, सबट्रॅक्ट केलं, तर आपल्याला हा अँगल म्हणतो. मग सेम आपण काय करणार, आहे प्रॉपर्टीचा वापर इथे करणार, इथे आपण वापरणार. आपण काय लिहिलं समजा, हाफ मेजरमेंट ऑफ आर्क एन एस मायनस मेजरमेंट ऑफ आर्क ई एफ. ओके, आता आपल्याला काय काय दिलं ते बघूया. आपल्याला काय दिलंय समजा, एन एस दिलेलं आहे, एन एस किती आहे 125, एन एस आपल्याला 125 दिलं, हाफ 125, ई एफ पण दिलेलं आहे -37. म्हणजेच आपल्याला काय मिळणार समजा, एन एम एस काय मिळणार समजा 44 मिळेल. क्लिअर, क्लिअर सगळ्यांना. हे आपल्याला काय मिळणार बघा, आपण डायरेक्टली काय वापरलं, फॉर्म्युला वापरलेला आहे, आपल्याला फॉर्म्युला दिला आहे. पण हा लक्षात ठेवण्यापेक्षा समजून घेतला तर तुम्हाला बरं पडेल.
ओके, आपण प्रूव्ह पण केलंय ते. याचा आन्सर काय आलं तुमचा 44 झालं. नंतर नेक्स्ट इथे आपल्याला काय दिलं मगाशी वापरायचं बघा. इथे आपण मगाशी प्रूव्ह पण केलंय मी बघा, दोन्ही प्रूव्ह केलंय. जे तुमच्या पुस्तकामध्ये नाहीये ते मी काय केलं इथे प्रूव्ह केलेलं आहे. ओके, त्याचा आपल्याला इथे काय करायचं वापर करायचा. आपल्याला काय काय दिले बघा, अँगल ए बीई दिलाय, हा अँगल दिला 108 दिला. नंतर काय दिलं सांगा, एई दिलाय, एई आर्क एईचं काय दिलं मेजरमेंट 95 दिलंय आणि डीसी काढायला सांगितलं. तर आपल्या ह्याच्याप्रमाणे काय असणार सांगा, आर ए बी अँगल ए बी सॉरी इक्वल टू हाफ मेजरमेंट ऑफ कंस किंवा आर ए प्लस मेजरमेंट ऑफ कंस डीसी. फक्त व्हॅल्यू तिथे घाला 108 इज इक्वल टू हाफ ए आपल्याला 95 दिलाय आणि हे आपल्याला दिलेलं नाही. ओके, मी काय करतो हे या बाजूला घेऊन जातो, म्हणजे आपल्याला किती झालं सांगा 216 इज इक्वल टू 95 प्लस मेजरमेंट ऑफ कंस. ओके, म्हणजे आपलं काय आलं सांगा 216 मायनस 95 इक्वल टू 1 इक्वल टू मेजरमेंट ऑफ कंस. जे आपल्याला काय करायला सांगितलंय फाइंड आउट करायला सांगितलं. ओके, इथे मी तुमचं 3.4 सगळे क्वेश्चन सोडवले बघा. 3.4 मधले सगळे क्वेश्चन आपण सोडवलेले. ओके, नेक्स्ट मी काय करतो तर तुमच्या प्रॉब्लेम सेट मधले काही क्वेश्चन घेऊया आणि उद्या आपण काय करणार आहे, उद्या आणि परवा, उद्या नाही नसणार परवा लेक्चर असेल तर त्यावेळी आपण काय करणार. आणि बहुतेक मला 3 लेक्चर लागतील सर्कलसाठी आणि हा चॅप्टर थोडासा मोठा आहे. ओके, तर नेक्स्ट आपण बघूया. तर प्रॉब्लेम सेट मधले आपण काय घेतले, थोडे प्रॉब्लेम घेतलेले आहे. तर आपल्याला काय दिलंय बघा, तर एक सर्कल दिलेलं आहे, त्याचं सेंटर ओआ दिलेलं आहे. आपल्याला डिस्टन्स ओपी काढायला सांगितलेलं आहे. आपल्याला रेडियस 9 सेंटीमीटर दिलाय. 9 सेंटीमीटर दिलं तर मी काय करणार सांगा, इकडनं जर लंब टाकला, ओके, इकडनं जर आपण लंब टाकला आणि हे आपला टँजन आहे. ओके, टचेस करतो म्हणजे काय करणार, एकाच पॉईंटला टच करत असेल तर ती काय असते सांगा, त्याची स्पर्शिका असते. आणि स्पर्शिका आणि जर सेंटर आपण जोडलं तर ते मिळतं, त्यालाच आपण रेडियस म्हणतो. त्यामुळे आपण काय करू शकतो सांगा, याचा आन्सर 9 सेंटीमीटर लिहू शकतो. कारण आपण कारण का सांगा, स्पर्शिका म्हणजे सेंटर पासून स्पर्शिकेचे डिस्टन्स म्हणजे काय असतं सांगा, रेडियस असतं, कारण तो लंब असतो. ओके, त्यामुळे आपल्याला काय मिळालं सांगा 9 सेंटीमीटर मिळालं. दुसरं आपल्याला काय सांगितलं, पॉइंट इफ ओ क्यू डिस्टन्स बिटवीन ओ अँड क्यू इक्वल टू एच व्हेअर डज द पॉइंट लाय. आता एक लक्षात घ्या, जर आपल्याला काय दिलं सांगा, हे सर्कल आहे, वर्तुळ आहे, त्याचा ओ हा बिंदू आहे आणि आपल्याला सांगितलं की ह्याची त्रिज्या आहे ती 9 सेंटीमीटर आणि आपल्याला एखादा पॉईंट दिला 11 सेंटीमीटर, तो डेफिनेटली तो काय असणार आहे, त्याच्या बाहेर असणार आहे. हा पॉईंट काय असणार, समजा पी पॉईंट दिला तो बाहेर असणार. पण एखादा पॉईंट जर रेडियस पेक्षा कमी असेल, समजा 8 सेंटीमीटर येईल, तर डेफिनेटली तो काय असणार आहे सांगा, ह्याच्या काय असणार आहे, आत असणार. त्यामुळे आपण काय सांगू शकतो, वेअर डज किंवा असलेला बिंदूचे स्थान कुठे असेल तर तो अंतर्भागात असणार. सर्कलच्या काय असणार आहे सांगा, इंटेरियर मध्ये असणार. ओके, जर सर्कल म्हणजे त्रिज्येपेक्षा त्याचं काय असेल, लेंथ कमी असेल तर डेफिनेटली तो सर्कलामध्ये असतो. आणि सर्कल याच्यापेक्षा जास्त असेल, कुठल्या त्रिज्येपेक्षा जास्त असेल तर तो बाह्य भागात असतो. आणि त्रिज्य एवढंच असेल तर तो पॉईंट बरोबर सर्कलवरच असणार. एखादा पॉईंट तुम्हाला दिलाय आणि त्याची लेंथ समजा दिली 9 सेंटीमीटर, तर डेफिनेटली तो पॉईंट काय असणार आहे, सर्कलवर असणार. 3 प्रकारच्या पॉसिबिलिटी आहेत. एक तर तो सर्कलच्या आतमध्ये असू शकतो, त्रिज्येपेक्षा कमी डिस्टन्स असेल तर, कमी अंतर म्हणजे त्याची लेंथ कमी असेल तर, त्रिज्य एवढीच लेंथ असेल तर तो सर्कलवर असणार आहे. आणि त्रिज्येपेक्षा जास्त असेल तर तो काय असणार आहे सांगा, सर्कलच्या बाहेर असणार. हे झालं इंटेरियर म्हणजे अंतर्भागात असणार आहे. नंतर पी क्यू इज इक्वल टू 50 सेंटीमीटर. हाऊ मेनी लोकेशन ऑफ पॉइंट आर लाईन ऑन लाईज असणार, ते लाईज ऑन लाईन इयर म्हणजे
याच्यावर किती पॉईंट असणार आहे. आर पॉईंट आपण कुठे दाखवू शकतो. आर पॉईंट आपण इकडे पण दाखवू शकतो आणि इकडे पण दाखवू. लक्षात दोन्ही बाजूला दाखवू शकतो, कारण हे अंतर 15 असू शकेल, हे पण 15 असू शकेल. आता ऍट व्हॉट डिस्टन्स विल इच फ्रॉम पॉईंट बी, हे पी पासून किती अंतरावर असेल. आपल्याला काय काय दिले बघा इथे, हे आपल्याला माहिती. आणि आर पॉईंट समजा काय आहे सांगा. आर पॉईंट पी क्यू म्हणजे पी आणि क्यू. क्यू पॉईंट दिलाय, सॉरी क्यू पॉईंट दिलाय. लोकेशन ऑफ पी क्यू. पी क्यू इज इक्वल टू, पी क्यू आपल्याला कुठे दिलं, पी आणि क्यू. पी क्यू ओके, बाहेर आहे म्हणजे सर्कलच्या बाहेर आहे तो पॉईंट. 15 सेंटीमीटर म्हणजे डेफिनेटली तो काय असणार आहे, सर्कलच्या बाहेर असणार आहे. पी क्यू ओके ओके, नाही नाही सॉरी सॉरी, मी वेगळं सांगितलं तुम्हाला. पी क्यू म्हणजे काय सांगितलंय सांगा. हा क्यू इथे आहे, पी क्यू आपल्याला इथे दिलेलं. हाऊ मेनी लोकेशन ऑफ पॉइंट आर लाईज ऑन, काहीतरी चुकीचं वाटतं मला इथे. हा इथे त्यांनी चुकवलंय बघा, इंग्लिशमध्ये चुकवलंय, मराठीमध्ये बरोबर. इथे काय करा सांगा, चेंजेस करा बघा, करेक्शन करा. ओ आर आहे ओके, इथे चेंजेस करेक्शन करा, मराठीमध्ये त्यांनी बरोबर दिलं. ओके, त्यामुळे मी सांगत होतो ते बरोबर होते. आर पॉईंट आपला आर पॉईंट. ओके, तर आपल्याला काय दिलं सांगा, पी ओ आरचं डिस्टन्स दिलेलं आहे. ओ आर म्हणजे आपलं काय दिलंय समजा, हे डिस्टन्स दिलेलं, किंवा हे पण कन्सिडर करू शकतो, दोन्ही साईडला असू शकतो. हे परत एकदा लक्षात घ्या, हे तुमच्या इंग्लिश पुस्तक मधलं चुकलेलं आहे, त्यामुळे करेक्शन करून घ्या. तिथे लिहा ओ आर लिहा. हे आपल्याला 15 दिलं. ओके, हे आपल्याला 9 माहित आहे. आपल्याला काय काढायचे सांगा, पी आर काढायचं आहे. पी आर हे पण सेम असणार, हे पण सेम असणार, कारण हे आपण 15 कन्सिडर केलं, हे पण 15 असू शकतं. तर आपण पायथागोरसचा थेरम वापरणार. आपण काय करणार आहे, ओ आरचा स्क्वेअर पाहिजे तर तिथे लिहा, ट्रायंगल ओ पी आर इज राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगल किंवा काटकोन त्रिकोण. का सांगा, आणि इथे काय होतं, 90 डिग्री होतं. हे काय करतं, एकाच पॉईंटला जर छेदत असेल तर त्याला आपण काय म्हणतो नका, स्पर्शिका म्हणतो किंवा टँजन म्हणतो. मग आपण काय लिहू शकतो, ओ आर स्क्वेअर इज इक्वल टू ओ पी स्क्वेअर प्लस पी आर स्क्वेअर बाय पायथागोरस थेरम. इथे काय लिहिणार सांगा, पायथागोरसच्या प्रमेयानुसार आपण हे लिहू शकतो. आता ओ आर स्क्वेअर आपल्याला दिलेला आहे 15 स्क्वेअर, ओपी स्क्वेअर पण दिलेला आहे 9 स्क्वेअर आपण लिहू शकतो. आणि ह्याच्याबद्दल मी एक्स लिहितो, एक्स स्क्वेअर लिहितो. ओके, 15चा स्क्वेअर तुम्हाला माहित आहे 225. हे 9 स्क्वेअर मी मायनस करतो इथे, म्हणजे 81 झाले. हे जर आपण बघितलं 144. ओके, त्यामुळे आपण काय करू शकतो, 144 कशाचं स्क्वेअर रूट आहे, तर 12चं स्क्वेअर. कशाचा स्क्वेअर आहे, 12चा स्क्वेअर. एक्स काय येणार, 12. या बाजूला पण असू शकेल, या बाजूला पण असू शकेल. लक्षात, इथे आपण काय वापरलं सांगा, पायथागोरस थेरमचा वापर केलेला आहे, जे आपण बघितलेलं आहे. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम. वर्तुळ हे अजून बघणार तर बघा, हे कोणाला समजलं नसेल तर लिहून घ्या बघा, एकदम सिंपल आहे. नंतर नेक्स्ट, यम वर्तुळ केंद्र आहे, एल स्पर्शिकाखंड किंवा टँजन आहे. आणि आपल्याला काय सांगितलंय, एम के दिलेलं आहे 12 दिलेलं आहे, के एल दिलेलं आहे, के एल 6√3 दिलेलं आहे. तर वर्तुळाची त्रिज्या हे आपल्याला 90 डिग्री असणार, कारण हा टँजन असेल तर हा काय असणार सांगा, 90 डिग्री असणार. अँगल एम एल के इज इक्वल टू 90 डिग्री. देअरफॉर काय लिहिणार सांगा, ट्रायंगल एम एल के इज राईट अँगल तर त्याला आपण काय म्हणतो सांगा, काटकोन म्हणतो. काटकोन त्रिकोण. ओके, आता काटकोन त्रिकोण हा काय सांगा, हा. आणि इथे जर तुम्ही बघितलं तर हे 12 आहे आणि 6√3 आहे. आणि हा जर आपण टीटा कन्सिडर केला तर आपल्याला माहित आहे की कॉस टीटा, किंवा आपण पायथागोरस थेरम वापरला तरी झालं, दोन्ही प्रकारे तुम्ही करू शकता. कॉस टीटा म्हणजे काय असतं सांगा, ऍडजेसन अपॉन हायपर. म्हणजे आपण इथे काय लिहितो सांगा, ऍडजेसन म्हणजे आपलं एल के डिवायडेड बाय एम, हे लगतची बाजू भागिले कर्ण. हा,
आणि कॉस थिटा आपण जर हे लिहिलं 6/6√3 LK अपॉन 12. ओके, आपल्याला काय मिळतं सांगा इथे 6 2 जा 12 झालं म्हणजे √3 अपॉन. लक्षात आहे, म्हणजे हा अँगल आपल्याला थिटा, आता कॉस थिटा इज इक्वल टू √3/3 कुठल्या अँगलचं असतं, 30 अँगलचं असतं. ओके, अशा प्रकारे काढू शकाल तुम्ही. आता 30 अँगल जर असेल तर डेफिनेटली एम ची व्हॅल्यू काय, ML ची व्हॅल्यू काय असणार आहे सांगा, कर्णाच्या काय असते सांगा, हाफ असते, MK डिवायडेड बाय 2. म्हणजे काय मिळणार सांगा आपल्याला 12 डिवायडेड बाय, म्हणजे इथे आपल्याला काय मिळणार सांगा 6 मिळणार. लक्षात आहे, किंवा तुम्ही पायथागोरस थेरम पण वापरू शकता. हे आपल्याला काय काढली सांगा, वर्तुळाची त्रिज्या आपण काढली आणि अँगल के पण काढला आपण. अँगल एम म्हणजे काय होणार समजा 60 डिग्री, हा 60 आहे ना, सॉरी हा 30 झाला, हा 6 झाला. म्हणजे दोन्ही क्वेश्चनचे आन्सर मी काय केलेले इथे काढलेले आहे. काय केलं लक्ष आलं तुमच्या, तर आपल्याला माहिती आहे की √3/2 म्हणजे काय असतं सांगा 30. अँगल कुठला असतो सांगा, थिटा इज इक्वल टू 30, सॉरी इक्वल टू 30 आहे ना, इथे मी काय लिहिणार सांगा, थिटा देअरफॉर थिटा इज इक्वल टू. लक्षात आहे, आणि हा जर 30 असेल तर हा 60 असायला पाहिजे, कारण का सांगा काटकोन त्रिकोण आहे, हा 90 आहे, त्यामुळे हा काय असायला पाहिजे 60 असायला पाहिजे. ओके, म्हणजे आपण काय काढलं, वर्तुळाची त्रिज्या पण काढली, दुसरं काय काढलंय सांगा की थिटा आपण म्हणजे अँगल के काढलाय 30 आणि अँगल एम म्हणजे काय असणार सांगा 90 मायनस 30 म्हणजे काय असणार आहे 60. ओके, अशा प्रकारे तुम्ही हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. आणि एक मी केलंय बघा, आणि एक बहुतेक हा शेवटचा प्रॉब्लेम घेतलाय मी. ओके, तर याच्यामध्ये मी काय केलं, काय करायला सांगितलं, प्रूव्ह करायला सांगितलं की ABOC आणि चुकीचं दिलं, ABCO पाहिजे होतं, म्हणजे एक तर क्लॉकवाईज पाहिजे किंवा अँटी क्लॉकवाईज पाहिजे, ABCO पाहिजे. इथे पण करेक्शन करा बघा, ABCO. आपल्याला काय काय दिलं ते पहिल्यांदा बघा. रेडियस ऑफ अ सर्कल, सेगमेंट AR, टँजन सेगमेंट, हे टँजन आहे, AB आणि AC काय सांगा स्पर्शिका खंड आहे, वर्तुळाची त्रिज्या R आहे आणि AB पण R आहे, त्रिज्या पण R आहे आणि हे पण आहे. इथे मी काय करतो, लंब टाकतो, इथे पण लंब टाकतो. ओके, हे दोन्ही लंब झाले. ऍक्च्युली त्यांचं डायग्राम बरोबर नाहीये, लंब माझे परफेक्ट नाही येणार आहे. ओके, तर आपल्याला प्रूव्ह काय करायचंय की ABOC हा स्क्वेअर आहे. स्क्वेअर साठी तुम्हाला प्रॉपर्टीज माहित आहे, ऑल साइड्स आर इक्वल. पहिली गोष्ट काय सांगा, ऑल साइड्स आर इक्वल, सर्व बाजू काय असतात, ऑल साइड्स आर इक्वल, सर्व बाजू समान असतात, सर्व बाजू समान. दुसरं काय असतं, सर्व कोण किंवा ऑल अँगल्स, सर्व कोण 90 डिग्री, ऑल अँगल्स काय असतात 90. हे तुम्हाला प्रॉपर्टी माहिती आहे. आता आपल्याला प्रूव्ह काय करायचं, तर हा ABOC किंवा BACO हा काय सांगा स्क्वेअर आहे करायचं. मग आपल्याला प्रूव्ह काय करावं लागेल, तर ऑल साइड्स इक्वल आहे आणि ऑल म्हणजे सर्व अँगल्स 90 डिग्री आहे, हे आपल्याला प्रूव्ह करायचं. ओके, मी काय करतो बघा, तर पहिली गोष्ट आपल्याला बघा AB इज इक्वल टू AC असणार, कारण का सांगा ते बाह्य पॉइंट पासून म्हणजे एका बाह्य बिंदूपासून टँजन केलेलं आहे. टँजन आहे, टँजनचं हे असतं, ती लेंथ असते, ती स्पर्शिका खंडाची काय असते सांगा इक्वल असते. दोन्ही काय असायला पाहिजे, इक्वल असलं पाहिजे, म्हणजे इक्वल टू आपण काय लिहिणार सांगा R. आता आपल्याला काय दिलं, BO इक्वल टू CO असणार, इक्वल टू R आपल्याला दिलेलं आहे, गिवन. हे काय केलेलं आहे, दिलेलं. त्याच्यावर आपण काय केलं सांगा, AB इज इक्वल टू AC इज इक्वल टू BO इज इक्वल टू CO इक्वल टू R. म्हणजे आपली पहिली कंडिशन सॅटिस्फाय झाली, ऑल साइड्स आर इक्वल. आता आपल्याला काय करायचं आहे, ऑल अँगल्स आर इक्वल हे प्रूव्ह करायचं आहे. हे समजलं तुम्हाला. आपल्याला AB दिलेलं आहे बघा, R दिलेलं आहे, त्याच्यावरनं आपली AC पण काय असणार आहे, R असणार आहे. कारण एकाच पॉईंट वरनं जर आपण दोन टँजन काढले, स्पर्शिका खंड काढले, तर ते काय असतात सांगा इक्वल असतात. त्यांची लेंथ असते, ती लांबी असते, ती काय असते सांगा
इक्वल असते, समान असते. त्यामुळे आपण हे आर आर दिलं आणि हे दोन्ही काय झाले समजा त्रिज्या झाल्या आणि त्रिज्या आपल्याला ऑलरेडी दिलेलं आहे आर आर. त्यामुळे चारही बाजू त्याच्या काय झाल्या समजा समान. आता आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे की हे अँगल तर आपल्याला 90 डिग्री मिळणार आहे. आपल्याला हे अँगल काय करायचे 90 डिग्री आहे काय करायचंय प्रूव्ह करायचंय. मग ते आपण कसं प्रूव्ह करू शकतो सांगा. आपल्याला काय करायचंय तर हे दोन्ही अँगल आपल्याला काय करायचे प्रूव्ह करायचे की ते दोन्ही अँगल काय सांगा 90 डिग्री आहे हे आपल्याला प्रूव्ह करायचं. तर त्याच्यासाठी आपण एक तर काय करू शकतो समजा ए बी ओ काय करू शकतो हे घेऊ शकतो. समजा ट्रायंगल आपण काय घेतलं सांगा ए बी ओ घेतला तर त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर बी ए इक्वल टू बी वाय आणि काय सांगा इक्वल टू आर. दोन्ही इक्वल आहेत बघा आर आर आहे. डेफिनेटली हा काय झाला सांगा आयसोसेरस ट्रायंगल. आयसोसेरस ट्रायंगल किंवा त्याला आपण काय म्हणतो सांगा समद्विभुज त्रिकोण. ओके, हा आपला त्रिकोण झाला तो समद्विभुज त्रिकोण झाला. आणि आपल्याला माहित आहे की अँगल ए बी ओ इक्वल टू 90. हे दोन्ही मिळून काय 90 असायला पाहिजे. त्याच्यावरून आपण काय सांगू शकतो तर अँगल बी ए ओ इक्वल टू अँगल बी बी ओ ए इक्वल टू 40. ओके, हे आपण एक प्रूफ आहे. तसंच सेम आपण काय करणार सांगा ट्रायंगल ए सी ओ मध्ये सेम करणार. ह्याच्यामध्ये सुद्धा काय सांगा ए सी इज इक्वल टू सी ओ आर इक्वल टू आर. पण दोन्ही बाजू काय सेम आहे त्यामुळे काय होणार सांगा तो पण आयसोसेरस ट्रायंगल होणार समद्विभुज त्रिकोण होणार. त्यामुळे आपण काय सांगू शकतो आणि हा अँगल आपला 90 डिग्री आहे. कुठला अँगल ए सी ओ इक्वल टू काय सांगा 90 डिग्री आहे. त्याच्यावरून आपण काय सांगणार आता हे दोन्ही अँगल काय असणार इक्वल असणार. कुठले सी ए ओ इज इक्वल टू अँगल सी ओ ए झालं ना सी ए ओ आणि सी ओ ए इक्वल असायला पाहिजे. आणि ते इक्वल म्हणजे किती असायला पाहिजे 90. दोन्ही मिळून 90 म्हणजे 45. आता जर हे आपण ऍड केले दोन्ही अँगल बी ए ओ प्लस अँगल सी ए ओ बी ए ओ आणि सी ए ओ तर आपलं काय होतं सांगा 45 प्लस 45 90. दुसरं काय झालं सांगा हे आपण जर अँगल ऍड केले कुठले अँगल सी ओ बी प्लस अँगल ओ बी ए हे जर आपण ऍड केलं तर ते पण काय झालं सांगा 45 म्हणजे 90. याच्यावरून आपण काय सिद्ध केलं सांगा सर्व कोण 90 डिग्री आहे. सर्व अँगल्स काय सांगा 90 डिग्री आहे ते आपण काय केले प्रूव्ह केले. आणि त्यामुळे आपलं काय झालं सांगा ए बी सी ओ आपला काय झाला स्क्वेअर झाला. हे काय झालं इथे प्रूव्ह झालेलं आहे. आपला शेवटचा प्रॉब्लेम आहे आजचा. उद्या क्लास नसेल आपला परवा क्लास असेल. ओके, आपल्याला अजून 2 ते 3 लेक्चर लागतील बहुतेक 3 लागतील. त्याच्यामध्ये सगळं मी वर्तुळ काय करणार आहे कव्हर